मुंबईहून गोवा अवघ्या 6 तासात गाठता येणार आहे। लवकरच एक नवा हायवे सुरू होतोय। मुंबई गोवा हायवेच्या रुंदीकरणाची कामं वेगानं सुरू आहेत। या 466 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं बांधकाम पुढील 5 महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर प्रवासाचा वेळ हा 12 तासांवरून फक्त 6 तासांइतका होणार आहे। ठाण्याच्या कळवा मुंब्रा आणि दिवा परिसरात उद्या पाणी पुरवठा बंद असणार आहे। एमआयडीसीच्या जलवाहिनीवर तातडीची दुरुस्ती काम केलं जाणार आहे। त्यामुळे हा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे महापालिका प्रशासनानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन नागरिकांना केलंय। सोन्याचे भाव कडाडलेत। सोन्याचे भाव 87,000वर गेलेले आहेत। मुंबईत सोन्याचा दर हा 87,550 रुपयांवर गेलाय। चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्ध तसंच बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांनी सोनं चांदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे। त्यामुळे सोने आणि चांदीचे दर वाढताना दिसत आहेत। नंदुरबार येथे जीबीएस आजाराचे 2 संशयित रुग्ण आढळलेले आहेत। यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले। या 2 रुग्णांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे। प्रकृती चिंताजनक असलेल्या लहान मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले। नागपूर शहरातही बर्ड फ्लूची लागण झालेली आहे। ताजबाग परिसरात एका व्यक्तीच्या घरातील 3 कोंबड्यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर पशुसंवर्धन विभागाने केलेल्या तपासणीच्या अहवालात कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं समोर आलंय। विरार अलिबाग कॉरिडॉर बाधित शेतकरी संघर्ष समितीची बैठक अलिबाग इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। मात्र जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं शेतकऱ्यांची निराशा झाली आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। श्री मलंग बाबांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। यावर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाधीस्थळी आरती करणार आहेत। 12 फेब्रुवारीला शिवसेना, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते एकत्र जमून पालखी सोहळ्यासाठी श्री मलंग गडावर जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत। तळेगाव, आंबी, एमआयडीसी येथील दौऱ्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत। त्यानंतर फडणवीसांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचं भूमिपूजन देखील पार पडेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर आहेत। त्यांची नांदेडमध्ये आभार सभा होणार आहे। या सभेत पक्षप्रवेशाचा धमाका होणार असून याचा मराठवाड्याच्या राजकारणावर परिणाम होईल असा दावा हेमंत पाटलांनी केलाय। महाकुंभ चेंगराचेंगरी मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार वादविवाद होत आहेत। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत आज प्रस्तावाला उत्तर देणार आहेत। तसंच अर्थसंकल्पावरही चर्चा होण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या अनधिकृत कबूतरखान्यांविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। कबुतरांची विष्ठा आणि पंखांमधून हवेत मिसळणाऱ्या घटकांमुळे नागरिकांना गंभीर आजार होण्याचा धोका आहे। त्यामुळे मनसेच्या पर्यावरण सेनेनं कबूतरखान्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। राष्ट्रवादी युवक काँग्रेस आजपासून 8 जिल्ह्यात युवा जोडो अभियान राबवणार आहे। 6 ते 9 फेब्रुवारी या दिवसांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील 4 जिल्ह्यात राष्ट्रवादीचं युवा जोडो अभियान असणार आहे। बीडमधील आष्टी कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। मराठवाड्यातील दुष्काळ आता भूतकाळ होणार असून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी जाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। तसंच शेतकऱ्यांना 12 महिने वीज मिळणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। बीडमधील आष्टी येथील कार्यक्रमात भाजप आमदार सुरेश धस यांनी भाषणामध्ये तुफान फटकेबाजी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख त्यांनी बाहुबली असा केलाय। तर धस हे आष्टी तालुक्याचे आधुनिक भगीरथ असल्याचं फडणवीस म्हणाले। प्रत्येक पक्षाला जिल्हा तालुका स्तरावर पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असं वक्तव्य माजी मंत्री दादा भुसे यांनी भाजपच्या संपर्क मंत्रीवर केलेलं आहे। यामुळे जनतेचे प्रश्न सुटत असेल तर चांगलंच आहे असंही भुसे म्हणाले। संजय राऊतांनी गंगेत जाऊन स्नान करावं म्हणजे त्यांची पापं धुतली जातील अशी टीका मंत्री गुलाबराव पाटलांनी केली आहे। शिवसेना फोडण्याचं सर्वात मोठं पाप राऊतांनी केल्याची टीकाही त्यांनी केली आहे। मी फकीर असून माझं काहीच चोरीला जात नाही असं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय। कोकाटेंचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालेलं होतं आणि यावर ते बोलत होते। राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळावा यासाठी उत्तरेतील अनेक राज्यात आम्ही निवडणूक लढवत आहोत असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी केलंय। तर दिल्ली निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगली मतं मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय।
शरद पवारांनी दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली आहे. सदिच्छा भेट असल्याची माहिती मिळते. बीडमधील मच्छिंद्रगड इथं मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ झालाय. मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराच्या कामासाठी 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मंदिराच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. मंत्रालयात प्रवेशासाठी चेहरा पडताळणीची नवीन व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र याचा सर्वसामान्य जनतेला फटका बसतोय. त्यामुळे ही व्यवस्था बंद करण्यात यावी अशी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मागणी केली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टानं जोरदार ताशेरे ओढले. आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय असा सवाल सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना केलाय. तर यात 2 आठवड्यात बाजू मांडा असे निर्देशही हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना दिले. आमदार रोहित पाटील यांनी सांगलीच्या कुचीमध्ये जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात दिलं जाणारं जेवण खाऊन त्यांनी जेवणाची गुणवत्ता तपासली आहे. तसंच रोहित पाटलांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधलाय. संतोष देशमुखांच्या हत्येची घटना खपवून घेतली जाणार नाही. आरोपी कुणीही असो कारवाई होणारच असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. तर बीडकरांनी एकत्र राहण्याची विनंती देखील फडणवीसांनी केली आहे. 15 आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू साठे हे दिंडोरीतील आश्रमात मुक्कामाला होते असा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केलाय. त्यामुळे सीआयडीनं स्वामी समर्थ सेवा केंद्र क्रमांक 2 येथील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर ताब्यात घ्यावा अशी मागणी देसाईंनी केली. मुंबई हायकोर्टानं वाल्मिक कराड विरोधातील याचिका फेटाळली आहे. वाल्मिकच्या ईडी चौकशीची मागणी मुंबई हायकोर्टात याचिकेतून करण्यात आली होती. याचिकेतून याचिकाकर्त्यांचा हेतू स्पष्ट होत नसल्यानं सुनावणीस योग्य नसल्याचं मत मुख्य न्यायमूर्तींनी नोंदवलंय. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींवर वारकरी संप्रदायाची नाराजी पाहायला मिळतेय. मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठराखणीवरून काही वारकरी आक्रमक झालेत. नामदेव शास्त्री वारकरी संप्रदायाची विचारधारा पायदळी तुडवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वारकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमर ठोंबरेंनी केलाय. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा खासदार उदयनराजेंनी निषेध केलाय. सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. तर महापुरुषांचा अपमान करणाऱ्या अशा प्रवृत्तींना धडा शिकवणं गरजेचं आहे अशी संतप्त प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिली आहे. शिवाजी महाराज देव होते अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे. त्यामुळे महाराजांविषयी बोलताना थोडं तारतम्य बाळगलं पाहिजे असंही गुलाबराव पाटील म्हणाले. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनीही निषेध केलाय. सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मिटकरींनी राज्यपालांकडे केली आहे. सासू सासऱ्यांबरोबर राहण्यास नकार देणाऱ्या महिलेविरोधात छत्तीसगड उच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय. यावेळी न्यायालयानं मुलांचे पालकांप्रती जबाबदारीचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केलाय. भारतात मुलांनी पत्नीच्या सांगण्यावरून पालकांना सोडून देण्याची प्रथा नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. गोंदिया जिल्हा परिषद कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढलाय. या मोर्चात हजारोंच्या संख्येत अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले. विविध मागण्यांना घेऊन या मोर्चा काढण्यात आलेला आहे. साताऱ्यामध्ये ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध समस्यांप्रकरणी आंदोलन केलंय. या आरोग्य केंद्रात पुरेशी सोयी सुविधा नसल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी आक्रोश मोर्चा काढला. अमरावती विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर नेट सेट पीएचडी संघटनेनं एक दिवसीय धरणे आंदोलन केलं. महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक भरती घ्या, यूजीसी रेग्युलेशन ड्रॉप 2025 बंद करा यासह विविध मागण्यांसाठी डफली वाजवत आंदोलन करण्यात आलं. बदलापुरातून जाणाऱ्या बडोदा जेएनपीटी महामार्गाच्या भूसंपादनात जागा मालक असलेल्या आदिवासींची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. भूसंपादनात 10 आदिवासी जागा मालकांच्या बँक खात्यात आलेले 74,50,000 रुपये या आरोपींनी परस्पर स्वतःच्या आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अवैध रेती उत्खननावर नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 17 इंजिन, 10 बोट, 30 तराफ्यांसह एक जेसीबी असा एकूण 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
जळगावच्या पारोळ्यात महामार्गावर गॅस टँकरचा अपघात झाला. या अपघातात टँकर चालक जखमी असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुंबई गोवा महामार्गावर कार उलटल्यानं अपघात झाला. या अपघातात 6 प्रवासी जखमी झालेत. जखमींमध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असून कारचं मोठं नुकसान झालंय.